सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। चॅनल पर्यंत असं प्रयोग चॅनल पर्यंत जे असतात हे अरे काय रे अरे आता ओळखलं नंबर 1 घ्या पाठवता नंबर 1 मी सुषमा प्रसन्न बगाडे या कॉलनीमध्ये गेले 25 वर्ष झाले आम्ही राहतोय। हे सगळे माझ्याबरोबरची लोक आहेत, ही सगळी इथली स्थानिक रहिवासी आहेत। आता रस्ता रुंदीकरण जे काही चालू आहे करायचं त्याला आम्ही विरोध मुळीच करणार नाही आहे। फक्त आमची मागणी एवढीच आहे की रस्त्याला डिवायडर हा झालाच पाहिजे आणि रस्ता रुंदीकरण ज्यावेळी होईल त्यावेळी जी काही झाडं इथली तुमची जाणार आहे म्हणतायत ती आम्ही ऑलरेडी आमच्या दुसऱ्या जागेमध्ये लावून घेतलेली आहेत आणि त्याच्याबद्दल अजूनही परत पुढची झाडं लावण्याची आमची तयारी आहे। ॲक्सिडेंट होऊन लोक जाऊन त्यांच्या स्मरणार्थ झाडं लावणे त्यापेक्षा आधीच आम्ही झाडं लावून ॲक्सिडेंट न होऊ देता हे काम पूर्ण व्हावं यासाठी आमची ही सगळ्यांची एकमुखाने मागणी आहे की रस्त्याला इथं डिवायडर झाला पाहिजे। मी सुनीता भीमराव गोरुले या कुपर कॉलनीमध्ये 25 वर्षापेक्षा जास्त वर्ष मला झालेली आहेत आणि हा रस्ता आता इतका डेंजर झालेला आहे म्हणजे आम्हाला पलीकडे देऊळ आहे तिथं जाणंसुद्धा मुश्किल होते। आमच्या कॉलनीमध्ये बरेच सिनियर लोक आहेत, त्यांना इथून वाहनं घेऊन जाताना किंवा चालताना जाऊच शकत नाहीत आणि ॲक्सिडेंट तर आमच्या डोळ्यांनी आम्ही भरपूर बघतो आणि ते आम्हाला बघत नाही। आणि झाडाचा विषय घ्याल तर आम्ही झाडं भरपूर लावलेली आहेत आमच्या कॉलनीमध्ये आणि समजा ह्याचंही जरी रिप्लांट करायचं झालं तरी आमच्या कॉलनीमध्ये जी भरपूर जागा आहे तिथं कुठेही तुम्ही लावू शकता। पण आमचं एक मागणं आहे की आम्हाला डिवायडर कुठल्याही परिस्थितीत पाहिजे, नाहीतर रस्ता रुंदीकरण झालं पाहिजे, डिवायडर पाहिजे। हे कुणाच्या जीवावर बेतू नये, आमच्या किंवा बाकीच्या पण येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या एवढीच अपेक्षा आहे। मी वैशाली पृथ्वीराज पवार कुपर कॉलनीत राहते। 35 वर्ष झालं आम्ही इथं राहतोय। पण आत्ता जे ॲक्सिडेंट बघतो ते आम्ही चालूसुद्धा शकत नाही रस्त्यावरती आणि रस्ता क्रॉस करण्याची तर गोष्ट सोडा, कोणाला त्या हाताला धरल्याशिवाय आम्ही रस्ता क्रॉस करू शकत नाही। त्यामुळं रस्ता रुंदीकरण आणि डिवायडर हा तिथं पाहिजे प्रमाण। पूर्वीच्या काळी ॲक्सिडेंटच नव्हता, आत्ता ह्या 6 महिन्यात 8-9 तर ॲक्सिडेंट झाले आणि जाग्यावर लोक गेली तिथं। प्रत्येकाला जीव प्यारा असतो, बघावंसं वाटतं सगळ्यांना, पण आमच्या कॉलनीवर हा ही वेळ येऊ नये एवढीच अपेक्षा आहे। नमस्कार, माझं नाव स्नेहा पराग काळे। गेली 10 वर्ष झालं मी आता कुपर कॉलनीत राहते। इथे रस्ता क्रॉसिंगला फारच प्रॉब्लेम येतो। आमची मुलांना बस जेव्हा घेऊन येते तेव्हा आम्ही त्यांना एकटं पाठवू शकत नाही, भीती वाटते, कारण वाहनं फार फास्टमध्ये असतात आणि त्यामुळे इथे एक डिवायडर हे झालंच पाहिजे। ह्या रस्त्याला कुठेही स्पीड ब्रेकर नाही आहेत, त्यामुळे मोठी वाहनं खूप स्पीडमध्ये असतात। त्यामुळे रस्ता रुंदीकरण आणि डिवायडर हे इथे झालंच पाहिजे। आमचा हा आजूबाजूचा जो परिसर आहे तो थोडा ग्रामीण भाग जास्त आहे, त्यामुळे रात्री वाहन चालक जे असतील ते कुठल्या परिस्थितीत वाहन चालवू शकतात ते सांगता येत नाही। त्यामुळे हे एक रिस्क असते, एक क्रॉसिंग करताना म्हणा किंवा रस्त्यावर चालताना म्हणा। रात्री बाहेर येणं अवघड आहे, सेफ्टी पण अवघड आहे बाहेर येणं आणि मुलांना तर आम्ही असं एकटं सोडूच नाही शकत, कारण डिवायडर नाही, कुठल्याही गाड्या खूप जोरात येतात आणि जे चालणारे लोक आहेत त्यांना असे करतात की चूक तुमची आहे, गाडीची नाही,
स्पीड ब्रेकर पण नाही आहे तिथे. गेट नंबर 1, 2ला स्पीड ब्रेकर पाहिजे. स्पीडमध्ये गाड्या येतात, आपल्याला साईडला सरकावं लागतं घाबरून. डिवायडर बरोबर एक फुटपाथ पण पाहिजे, कारण की नागरिकांना चालण्यासाठी एक सुरक्षित जागा पाहिजे रस्त्यावर. खूप सारे जण इथे मॉर्निंग वॉकला जातात सकाळचे, तर मग त्यांना अगदी एक सोयीस्कर प्लॅटफॉर्म होऊन जाईल इथे. ते पण वरती येऊ दे. त्या बाजूला तिथे झाला बोलू ना. हां, मी विराज पवार, कुपर कॉलनी सांस्कृतिक मंडळाचा अध्यक्ष. हा जो रस्ता आहे गेली 40 वर्ष आम्ही राहतो आहे इथं. आमची कुपर कॉलनी, स्वरूप कॉलनी, सुस्वरूप कॉलनी आणि शिक्षक कॉलनी या सगळ्या कॉलन्यांना पूर्वीच्या काळात आमच्या उत्तरेच्या बाजूला काहीही वस्त्या नव्हत्या, पण आता इतकी भयानक वस्ते झालेत आणि त्याला अप्रोच. आणि आता पवई नाका ते RTO चौक आणि भूविकास बँक ते RTO चौक हे दोन्ही रस्ते मोठे झालेले आहे, डिवायडर टाकलेत. त्यामुळं वाहनं इतक्या जोरात येतात की अशी परिस्थिती आहे की आम्हाला कॉलनीत पोचू शकत नाही, इतके ॲक्सिडेंट इथं होत आहेत. तर ह्याच्यासाठी आम्हाला शेवटी हे मंजूर झालं आहे म्हणतात, पण कशाकरता थांबवले हे आम्हालाही माहीत नाही. आणि नाही झालं तर आता आमच्या ह्या 4ही कॉलनीचे लोक रस्ता रोको करून रस्त्यावर उतरण्याची परिस्थिती आहे, कारण इतके ॲक्सिडेंट होत आहेत. रात्रीच्या वेळेला तर आम्हाला कॉलनीत वळता येत नाही, त्यासाठी डिवायडर असणं हे फार गरजेचं आहे. मी सुरेश जयसिंग फाळके, राहणार स्वरूप कॉलनी. इथे ह्या ज्या वरनं पोवई नाक्यावरनं जो रस्ता रुंदीकरण आणि त्याच्यामध्ये डिवायडर आलेले आहेत ते रस्ते इथं पुढं येऊन थांबलेला आहे. तर तिथून पुढे वाडे फाट्यापर्यंत होणं फार गरजेचं आहे, कारण हा रस्ता एवढा अरुंद आहे. आणि ह्या आमच्या कदमबागच्या एरियात पुढे मागे जवळजवळ एवढे ॲक्सिडेंट होतात रात्रीचे की काय, म्हणजे दर आठवड्याला 3-4 ॲक्सिडेंट होतातच. आणि इथं आता जी झाडं वाडाची मोठी मोठी आहेत ते आता दिवे लावलेले आहेत, पण त्यांच्या ज्या फांद्या आलेल्या आहेत त्याच्यामुळे रस्त्यावर त्या फांद्यांचा उजेड पडत नाही फांद्यांमुळे. तर त्याची वेळच्या वेळी छाटणी होणं गरजेचं आहे, जेणेकरून रस्त्यावर उजेड पडेल. त्यामुळे इतर रस्ता रुंदीकरण आणि डिवायडर होणे फार गरजेचं आहे. इंद्रजित नलावडे, कुपर कॉलनीचा रहिवासी आहे. गेली 15 वर्ष झालं कुपर कॉलनीमध्ये राहतो. खरं तर पवई नाक्यापासून वाडे फाट्यापर्यंत रस्त्याचं जे रुंदीकरणाचं काम मंजूर झालेलं आहे, मात्र पवई नाक्यापासून जुना RTO चौक ते वाडे फाटा आणि जरंडेश्वर नाक्यापर्यंतच पूर्ण झालेलं आहे. जरंडेश्वर नाका ते जुना RTO चौक या भागातलं काम रस्ता रुंदीकरणाचं राहिलेलं आहे. त्या रस्त्यावर कॅनॉलचा पूल आहे, तसंच बेगर सोमच्या इथं या ठिकाणी एक पूल आहे. या पुलांचंही मोठ्या प्रमाणात रुंदीकरण झालं पाहिजे, कारण या विभागामध्ये आत्तापर्यंत अनेक ॲक्सिडेंट झाले. त्यामध्ये मीडिया रिपोर्टर पांडुरंग पवार असतील किंवा मागं एक फौजी होते, त्या फौजींचंही या ठिकाणीच निधन झालेलं आहे. तसंच रसाळ साहेब म्हणून या कॉलनीतले एक रहिवासी होते, यांचंही याच रस्त्यावर ॲक्सिडेंट होऊन निधन झालेलं आहे. तर माझी शासनाला विनंती आहे की लवकरात लवकर या रस्त्याचं रुंदीकरण व्हावं. तसंच ठिकठिकाणी ज्या ठिकाणी राईट टर्न लेफ्ट टर्न आहेत त्यासाठी डिवायडर होऊन त्या ठिकाणी रस्ता ठेवला जावा, ही शासनाला माझी कळकळीची विनंती आहे. नाहीतर शासनानं लोकांचा अंत पाहू नये, नाहीतर लोक आंदोलनासाठी रस्त्यावर उतरतील आणि रास्ता रोको करतील. मी राजन धुमाळ, मी कुपर कॉलनीत राहतो. आमचे लगतचे जे सोसायटी आहेत, सोसायट्यांचा विस्तार आता भरपूर झालेला आहे. या परिसरामध्ये 2 शाळा आहेत. शाळांच्या आता विद्यार्थ्यांची संख्या भरपूर आहे. शाळा ज्या आहेत हे कॅनॉलच्या कोपऱ्यावर असल्यासारख्या आहेत. कॅनॉलपासून आज त्याला एंट्री आहे. ते लहान लहान मुलं शाळेतून घरी जाताना किंवा शाळेत येताना मुलांचे आणि पालकांचे अतिशय हाल होतात. भयंकर धोकादायक परिस्थिती निर्माण असते. शिवाय इथला जो पुल आहे, पुलाची रुंदी रस्त्याच्या मानानं कमी आहे. ती पुलाची रुंदी, रस्त्या एवढीच पुलाची रुंदी वाढली पाहिजे, हा एक भाग. आणि इथले जर वडाची झाडं जर काढली, याच्यापूर्वी लोकप्रतिनिधी येऊन आम्हाला आश्वासन दिलेलं होतं की मी तुमच्या अपेक्षेनुसार आम्ही तुम्हाला रस्ता इथे करून देतो म्हणून. तर ते आश्वासन पूर्ण करावं. इथं जरी झाडं काढली गेली तर आम्ही त्याच्या बदल्यात इकडं आम्ही जवळ 10-12 वर्षापूर्वी 100 झाडं मोठी वाढवलेली आहेत आता. आणि आता नवीन एक 100 झाडं
लावलेली आहेत आणि वाढवलीच चांगली. आणि इथली जरी झाडं काढली रिप्लांट करून त्या झाडांची वाढ करणं, त्यांचं संगोपन करण्याचं काम आम्ही रहिवासी करू. तर आता शासनाने लवकर की रस्त्याचं रुंदीकरण, डिवायडर आणि पुलाचं रुंदीकरण करावं एवढीच आमची कळकळीची विनंती आहे. नमस्कार, मी अभिजित फाळके. मी स्वरूप कॉलनीत गेली 20 वर्ष झालं इथं रहिवासी आहे. आमच्या इथं आता पोहे नाक्यावरून ST स्टँडकडून येणारा रस्ता जुना RT ऑफिसच्या कोपऱ्यापर्यंत पूर्ण झालेला आहे आणि तो अत्यंत सुंदर झालेला आहे. शासनाचा आम्ही त्याबद्दल कौतुक करतो. परंतु आता जुना RT ऑफिस चौक ते वाडेफाटापर्यंत अनेक ठिकाणी रस्ता सर्व अपूर्ण ठेवलेला आहे. रस्त्याचं रुंदीकरण केलेलं नाही. काय लोकांनी काय अडचणीत काय कोणी सांगायला मार्ग नाही. आम्ही इतकी निवेदने दिली, परंतु ही झाडं जे अत्यावस्थेपणाने जे वाढलेले आहेत ते काढायला कोण तयार नाही. त्या झाडांचं आयुष्य संपलेलं आहे. आम्ही रिप्लांटेशन अगोदरच आतमध्ये केलेलं आहे. मोठ्या प्रमाणात झाडं भरपूर लावलेली आहे. वडाची झाडंसुद्धा लावलेली आहेत. अजूनसुद्धा ही झाडं काढल्यानंतर अजून रिप्लांटेशन करण्याची सुद्धा तयारी आहे. परंतु हे आमचा आता शासनाने अंत पाहू नये, कारण आता आम्ही अनेक निवेदन झाले, अजून रस्ता रुंद झालेला नाही. रस्त्यामध्ये डिवायडर व्हावा. लोकांच्या सर्व रस्त्या अपूर्ण असल्यामुळे रस्ता क्रॉस करण्याचं अवघड होत आहे. शाळेतल्या मुलांना आता त्रास होत आहे. तर आता शासनानं अगदी तातडीनं लक्ष घालून हा आमचा रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न मार्गी लावावा. ज्या काय अडचणी असतील त्या दूर कराव्यात आणि हा रस्ता रुंद करून मिळावा ही नम्र विनंती.